सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि उत्सवाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला खरा, परंतु देशाला खऱ्या संविधान ती 26 जानेवारी 1950 रोजी. या दिवशी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. प्रजासत्ताकाचा अर्थ असा की या देशाची सत्ता एका राजाची हाती नसून जनतेच्या हाती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र जगातील सर्वात मोठे आणि श्रेष्ठ संविधान देशाला दिले. या संविधानाने आपल्याला जगण्याचे स्वातंत्र्य दिले, समतेचा अधिकार दिला आणि बंधुत्वाची शिकवण दिली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण खऱ्या देशाचा कारभार 26 जानेवारी 1950 पासून संविधानानुसार सुरू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिलेल्या संविधानामुळे आज आपण एका लोकशाही देशाचे सन्माननीय नागरिक आहोत. मित्रहो, आजच्या वेळी मला प्रामुख्याने विद्यार्थ्यांची कर्तव्ये या विषयावर बोलायचे आहे. आपण म्हणतो की भारत स्वातंत्र्य झाला पाहिजे, पण देश केवळ भाषणाने मोठा होत नाही, तो नागरिकांच्या कर्तव्याने मोठा होतो. मित्रांनो, आपण म्हणतो की देश बदलला पाहिजे, पण देश बदलण्याची सुरुवात स्वतःपासून आणि आपल्या कर्तव्यांपासून होते. एक विद्यार्थी म्हणून आपले काही महत्त्वाचे कर्तव्य आहेत. पहिले कर्तव्य शिक्षण. आपले पहिले आणि मुख्य कर्तव्य म्हणजे मन लावून अभ्यास करणे, कारण ज्ञानी नागरिकच देशाला प्रगतीकडे नेऊ शकतो. आता केवळ लेखणी ज्ञानाचा दिवा लावूया, अभ्यास करून प्रगतीचा नवा इतिहास घडवूया. दुसरे कर्तव्य शिस्त आणि स्वच्छता. केवळ 26 जानेवारीला झेंडा उडवणे म्हणजे देशभक्ती नव्हे, आपल्या शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे, रस्त्यावर कचराकुंडीत टाकणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करणे. तिसरे कर्तव्य एकता आणि बंधुभाव. आपण सर्वजण विविध जाती धर्माचे असलो तरी प्रथम आपण भारतीय आहोत ही भावना मनात जपली पाहिजे. कोणाचाही द्वेष न करता सर्वांशी गुन्हा गोविंदाने वागणे हे आपले कर्तव्य आहे. जेव्हा आपण आपली छोटी छोटी कर्तव्ये पार पाडू तेव्हाच आपला भारत देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल. चौथे कर्तव्य पर्यावरण रक्षण. आपला परिसर स्वच्छ ठेवणे, झाडे लावणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे ही देखील एक प्रकारची देशसेवाच आहे. आज या पवित्र दिनी आपण सर्वांनी एक शपथ घेऊया की आपण एक जबाबदार नागरिक बनू आणि भारताला जगात श्रेष्ठ बनण्यासाठी सदैव प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त भाषणापुरते देशभक्त न राहता आपल्या कृतीतून ते सिद्ध केले पाहिजे. शेवटी इतकेच म्हणते,